आपण बघणार आहोत बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड प्रीमिक्सपासून परफेक्ट मऊसूत आणि लुसलुशीत असे गुलाबजामुन। तर इथे बघू शकताय अगदी सहज हा गुलाबजामुन कापला गेलेला आहे आणि पाक देखील इथं बघू शकताय तुम्ही आतमध्ये एकदम छान पद्धतीने मुरला गेलेला आहे, कुठेही क्रॅक गेलेला नाही। तर इथं कुठेही हा गुलाबजामुन कच्चा नाही किंवा एकदम घट्ट देखील झालेला नाही। तर याच्या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। तर इथं बघू शकताय एकदम छान पद्धतीने असे गुलाबजामुन परफेक्ट प्रमाणात कसे करायचे ते दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी गोवर्धनचं गुलाबजामुन मिक्सचं रेडीमेड पाकिट घेतलेलं आहे। तर हे पाकिट 200 ग्रॅमचं आहे। तर मी हे सगळं एकदम परफेक्ट प्रमाणात दाखवणार आहे। तर मी इथं एक वाटी घेतलेली आहे, या वाटीनंच मी हे प्रीमिक्स मोजून घेतलेलं आहे। तर हे बरोबर 2 वाटी झालेलं आहे। तर इथं बघू शकताय बरोबर 50 रुपयामध्ये 1 किलो गुलाबजामुन होतात। बरोबर 50 गुलाबजामुन होतात एका पाकिटमध्ये। तर इथं बघू शकताय बरोबर 2 वाटी झालेलं आहे इथं। तर यामध्ये आता मी दूध मिक्स करून घेणार आहे। इथं मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे, पण सगळं दूध एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालून ते छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं चांगलं मळून घ्यायचं आहे। पण जेवढे पीठ चांगलं मळू तेवढे गोळे छान होतात। तर आपण ज्या पद्धतीने भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीनं असं मळून घ्यायचं आहे। इथं बघू शकताय मी कशी मळते। तर असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी इथं एक गोळा करून दाखवते बघा, अजूनसुद्धा गोळा प्लेन असा व्यवस्थित असा म्हणावा तसा झालेला नाही आहे। तर मी परत एकदा हाताला थोडंसं तूप लावून परत एकदा छान असं मळून घेणार आहे। तर अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। बघू शकताय आपण जेवढं पीठ चांगलं मळू तेवढे गुलाबजामुन छान होतात। तर आता हे पीठ मी 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवणार आहे। तर इकडं आपण पाक करून घेतोय। तर इथं मी प्रीमिक्स ज्या वाटीने घेतलं होतं तीच वाटी इथं मी घेते आणि त्याच वाटीनं बरोबर इथं मी 2.5 वाटी साखर घेते। तर बघू शकताय मी सगळं प्रमाणात सांगितलेलं आहे। ज्या कोणी नवीन गृहिणी असतील ज्यांना गुलाबजामुन येत नाहीत त्यांनी या पद्धतीनं नक्की करून बघा, एकदम छान आणि परफेक्ट गुलाबजामुन होतात। तर त्याच वाटीनं मी इथं बरोबर 3 वाटी पाणी घालते, इथं बघू शकताय। आणि अजिबात कमी जास्त करायचं नाही आणि पाक देखील याचं काही जास्त अवघड नाही। तर इथं मी 3 वाटी बरोबर पाणी घातलेलं आहे आणि फक्त ढवळायचं आहे। तर इथं यामध्ये आता अर्धा चमचा वेलदोडा पावडर टाकायचे आहे आणि फक्त हलवायचं आहे। आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटात याचा पाक तयार होतो। तर एखाद दुसरी उकळी आली की हा पाक लगेच होतो, फक्त हाताला चिकट लागलं की पाक तयार झाला असं समजायचं। तर 10 ते 15 मिनिटात हा पाक रेडी होतो। तर इथं बघू शकताय इथं माझा पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे पाक थंड होणार नाही। तर आता इथं मी गुलाबजामुन करून घेते। तर थोडंसं हाताला तूप लावून परत एकदा पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं, म्हणजे गुलाबजामुन व्यवस्थित होतात। तर अशा पद्धतीनं इथं बघू शकता आता मी गुलाबजामुन करायला घेतलेलं आहे। तर थोडंसं हातावर असं पीठ असं मळल्यासारखं करायचं, म्हणजे गुलाबजामुन एकदम प्लेन होतो, कुठेही क्रॅक जात नाही आणि तळताना तेलामध्ये फुटत नाही। तर इथं बघू शकताय थोडंसं मळल्यानंतर हलक्या हातानं असा गोळा करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय किती छान आणि प्लेन गोळा झालेला आहे। तर अशा पद्धतीनं दुसरा देखील तसाच करून घ्यायचा आहे। बघू शकता इथं मी कशी करते, हातावर थोडंसं दाब देऊन असं पीठ मळल्यासारखं करून घ्यायचं आहे आणि परत हलक्या हाताने गोळा असा करून घ्यायचा आहे। तर इथं मी सगळे गुलाबजामुन करून घेतलेले आहेत। बघू शकताय बरोबर एका पाकिटमध्ये माझे 50 गुलाबजामुन झालेले आहेत। तर आता इथं मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। तेल एकदम जास्त कडू द्यायचं नाही, मीडियम झालं की गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि एक एक गुलाबजामुन सोडायचं आहे, सगळे एकदम गुलाबजामुन अजिबात सोडायचे नाहीत। तर इथं मी एक एक गुलाबजामुन सोडून घेते बघा। गॅस कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर मग बाहेरून काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात। त्यामुळं
गॅस मंदच ठेवायचा आहे. आता या पद्धतीने मी थोडे गुलाबजामुन टाकून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीनं तेलातून चमचा फिरवायचा आहे. गुलाबजामुनला चमचा लावायचा नाही, नाहीतर मग गुलाबजामुन क्रॅक होतात. फक्त तेलातून असा चमचा फिरवायचा म्हणजे गुलाबजामुन सगळीकडून एकसारखे भाजतात, कलर सगळीकडून एकसारखा येतो. नाही फिरवला तर मग खालून चपटे होतात गुलाबजामुन आणि एकसारखे कलर येत नाही. त्यामुळं मी अशा पद्धतीनं तेलातून चमचा फिरवून घ्यायचा. इथं बघू शकताय सगळीकडून गुलाबजामुन एकदम छान भाजलेले आहेत, कलर एकदम सुंदर आलेला आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं चमचा फिरवून घ्यायचा आहे. तर इथं परफेक्ट असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. तर आता हे भाजलेले आहेत, असाच कलर छान वाटतो. आता मी सगळे गुलाबजामुन काढून घेणार आहे. तर इथं बघू शकताय किती छान असे झालेले आहेत, कुठेही क्रॅक गेलेला नाही, एकही गुलाबजामुन फुटलेला नाही आहे. तर बघू शकताय मी कुठेही गॅस वाढवलेला नाही आहे, गॅस मंद ठेवूनच सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. इथं बघू शकताय एकही गुलाबजामुन क्रॅक गेलेला नाही आहे. अशा पद्धतीने मी राहिलेले देखील गुलाबजामुन एक एक करून टाकून घेते आणि ते देखील अशा पद्धतीने तुम्हाला भाजून दाखवलेले आहेत. तर इथं बघू शकताय हा देखील एकही गुलाबजामुन फुटलेला नाही आहे. तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा. ज्यांना अजिबात गुलाबजामुन जमत नसतील, जे नवीन गृहिणी असतील, ज्या ताई नवीन असतील, ज्यांना गुलाबजामुन येत नसतील, त्यांनी या पद्धतीने या प्रमाणात करून बघा, नक्की त्यांना जमतील. तर आता इथं बघू शकताय पाक इथं करून ठेवलेला होता. जर पाक गार झाला असेल तर थोडा गॅस लावून आपण गरम करू शकताय. तर इथं बघू शकता आता मी सगळे गुलाबजामुन पाकात टाकलेले आहेत, एकदम छान आणि सुंदर असे दिसत आहेत. तर इथं मी आता तुम्हाला काढून बाउलमध्ये दाखवत आहे. तर इथं बघू शकताय एकदम छान असा गुलाबजामुन कापला गेलेला आहे, म्हणजे एकदम परफेक्ट असा गुलाबजामुन रेडी आहे. कुठेही कच्चा नाही आहे की कुठे घट्टही झालेला नाही, बघू शकताय तुम्ही एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि पाक आतमध्ये पूर्णपणे मोरलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही एकदम छान लुसलुशीत असे गुलाबजामुन दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कसे झाले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चला, थँक्यू.